कशा आहात सर्वजण? मस्त ना? तर मी सुद्धा खूप मस्त आहे आणि तुम्ही सुद्धा खूपच छान असाल अशी मी आशा करते. तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज म्हटलं चला मोठा व्लॉग करूया. खूप दिवस झालं मोठा व्लॉग काही केलाच नव्हता. आज वेळ पण माझ्याकडे भरपूर होता आणि मुलंसुद्धा घरामध्ये नाही आहेत. तर मुलं आणि त्यांचे पप्पा सकाळीच एक्झाम आहे मुलांची मंथनची, तर तिकडे गेलेले आहेत. त्यांना यायलासुद्धा 5 वाजणार आहेत. मग एकटे घरात बसून बोर होण्यापेक्षा म्हटलं चला तुमच्यासोबत व्लॉग पण शेअर होईल आणि माझे पण कामं होतील. तर म्हटलं कुठं जाऊन बसण्यापेक्षा कुणाचा सोबत गप्पा मारण्यापेक्षा तुमच्यासोबत व्लॉग शेअर करावा आणि माझे पण कामं पूर्ण होतील कुठं जाऊन बसण्यापेक्षा. म्हणून मी आजचा हा व्लॉग करते. कंटिन्यू हा व्लॉग पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि एखादी छान अशी कमेंटसुद्धा करा. तुमची कमेंट्स वाचून ना मला पुढचा व्हिडिओ काढायला खूप सारं मोटिवेशन मिळतं आणि कमेंट्स वाचायला पण छान वाटतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला काही पैसे लागत नाहीत, मोफतच आहेत. त्यामुळे तर नक्कीच करा. आणि माझी आज दुपारची मी तुम्हाला दुपारचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता 3:15 वाजलेले आहेत. तर माझं सगळं झालेलं आहे, सकाळचं आवरून जेवण दुपारचं सकाळचं सगळं आवरलेलं आहे घरामधलं. तर आता मला ना दुपारचं एक्स्ट्रा जे कामं असतं सुट्टी दिवशी ते करायचं आहे, ते तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. तर नक्कीच हा व्लॉग शेवटपर्यंत पहा आणि चला मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्लॉगला सुरुवात करूया. तर इकडे पाहू शकतो तुम्ही दुपारचे 3:15 वाजलेले आहेत. तर चला आता मी माझ्या कामाला सुरुवात करणार आहे. तर इथे मी शेंगदाणे भाजायला ठेवले होते गॅसवरती आणि शेंगदाणे सगळे मी भाजून ठेवत असते दरवेळेस. तर आत्ता माझे शेंगदाणे भाजायचे राहिले होते. म्हटलं चला सगळे शेंगदाणे भाजून ठेवा, म्हणजे दरवेळेस काय होतं ना, पटकन कुट्टा संपला की लगेच करता येतं शेंगदाणे भाजलेले असल्यामुळे. आणि मला लाडूसुद्धा करायचे होते शेंगदाण्याचे आणि लाडू पौष्टिक असतात. मुलं रोज खातात बरं का लाडू आणि मुलांना आवडतात पण. आणि सगळ्यांनी घरातल्यांनी खाल्लं तरी चालतं. आणि शेंगदाणे भाजत आहे तोपर्यंतच म्हटलं लसूण सोलून घ्यावं, कारण की एक कामात दोन कामं म्हणजे पटपट होऊन जातील. आणि मुलं यायच्या आत मला सगळं काम आवरायचं होतं. कमी गॅसवर खमंग असे शेंगदाणे भाजून घ्यायचे, म्हणजे लाडूला पण टेस्ट छान येते आणि कुट्टा पण छान होतो. आणि या कढईमध्ये लवकर भाजत म्हणून मी या कढईमध्येच भाजायला घेतले होते शेंगदाणे. अर्धे भाजून घेतले होते आणि इकडं काही भाजायला ठेवलेले आहेत शेंगदाणे. लसूण पण सोलून घेतलंय आणि लसूणच्या मी सगळ्या पाकळ्या काढत नाही, कारण की ते जीवसत्व सगळे निघून जातं. त्यामुळे अर्ध्या पाकळ्या तसंच ठेवते आणि अर्धा सोलून घेते. गावाकडून आणलेलं पीठ सुद्धा मला काढून घ्यायला डब्यामध्ये भाजून मी नाही वाळवून ठेवला होता, चांगला वाळलेला आहे. त्याच्यामध्ये ना आईने म्हणजे भाजीचं पीठ दिलं होतं गावाकडून. नका देऊ म्हटलं होतं तरी स्वतः मी दिलं होतं. खरंच सासूची आणि आईची खरंच माया असते आणि माझ्या सासूची ना खूपच माया आहे माझ्यावर आणि माझ्या आईसारखंच माझ्यावरती प्रेम करतात आणि मी स्वतः त्यांच्यावर मुलीप्रमाणेच प्रेम करते बरं का. आमच्या दोघीचं ना सासू सुन असं पण नाहीच आहे, कारण की आम्हाला कुणी पण असं मायलेकी असं समजतं. आम्ही राहतो सुद्धा मायलेकी सारखं. आता पीठ पण ह्याच्यामध्ये काय बसते का नाही, दुसरा डब्बाच नाही माझ्याकडे, त्यामुळे यातच काढून घेते. तर गावाकडून आणलेलं पीठ मी ह्याच्यामध्ये काढून घेत होते आणि पीठ डब्यामध्ये बसत पण तो डब्बा लहान पडला, पण दुसऱ्या डब्याने सगळं सामान ठेवलेलं आहे किराणा वगैरे, त्याच्यामुळे डब्बा रिकामा नव्हता. त्यामध्येच मी दाबून असं पीठ बसवलं होतं आणि शेंगदाणे पण अर्धे भाजून झाले होते आणि अर्धे राहिले होते भाजायचे. पूर्ण सगळे शेंगदाणे भाजून घ्यावं म्हटलं, म्हणजे नंतर आपल्याला पटकन शेंगदाण्याचं काय करायचं म्हटलं की करता येईल. तर इथं मी सगळं बाजरीचं पीठ डब्यामध्ये काढून घेत होतं, दाबून डब्यामध्ये भरलं होतं, कारण की डब्बा लहान पडला होता आणि दुसऱ्या सगळ्या डब्यामध्ये ना किराणा होता. आणि किती जरी डबे असले ना तरी सामानाला कमीच पडतात, मला तर तसंच होतंय आता. त्याच्यामुळे मग मी दाबून पीठ भरून डब्बा पुसून ठेवा म्हटलं, म्हणजे थोडंसं पीठ लागलं असतं. तसंच ठेवलं तर चांगलं वाटत नाही. आणि शेंगदाणे अर्धे भाजून झाले होते आणि अर्धे शेंगदाणे भाजत होते. पूर्ण शेंगदाणे भाजून ठेवले ना मग नंतर आपल्या पटकन काहीतरी करतात. आणि इथं मला लसूण खोबरंसुद्धा काढून घ्यायचं होतं आणि मी असं आठवड्याला लसूण खोबरंसुद्धा काढून ठेवते, म्हणजे पटकन आपलं सकाळी ना भाजी करता येते. आणि पालेभाजीला लसूण फक्त कुटून टाकायचा असतो, तर मग मी सकाळी पटकन सोलून पालेभाजीला लसूण कुटून टाकते आणि इतर भाज्यांना लसूण खोबरं वापरते. तर खूप दिवस झालं मला शेंगदाणे संपले होते, चटणी संपली होती शेंगदाण्याची आणि लसूण खोबरंसुद्धा काढून ठेवायचं होतं. म्हटलं चला आज तुमच्याबरोबर शेअर करताना माझेसुद्धा कामं होऊन जातील. रोज कंटाळा करत होते, पण म्हटलं आज कंटाळा करून चालणार नाही. घरामध्ये पण कोणीच नव्हतं काय बसण्यापेक्षा म्हटलं चला आपले कामं तरी केलेले बरे. आणि जारचं पाणी मी इथं ओतून घेतलं होतं, टाकी छान अशी घासून घेतली होती. त्यानंतर जारचं पाणी ओतून घेतलं. जारचं पाणी आम्हाला रोज प्यायला आहे, कारण की आम्ही इथं नळाचं पाणी पित नाही, मग रोज आम्हाला जारच घ्यावं लागतं. आणि दारावर येते जारची गाडी आणि वरी पण आणून देतो तो जारवाला. आणि मग नंतर कपडे पण वाळले होते, म्हटलं चला शेंगदाणे भाजून झाले तर शेंगदाणे गार होईपर्यंत ना कपडेच्या घड्या घालून घेऊया, म्हणजे लाडू करायला होतील. आणि शेंगदाणे गार झाल्यानंतरच लाडू छान येतात, नाहीतर लाडू चांगले येत नाहीत. इथे मग कपड्याच्या घड्यासुद्धा घालून झाल्या. अर्धे कामं झाले होते, कपड्याच्या घड्या वगैरे घालून तर झाल्या.
पण राहिलेत बाकीचे आणखीन बरेच काम, लाडू वगैरे सगळं करायचं आहे. म्हटलं चला तोपर्यंत तुम्हाला छोटीशी माझी बाग आहे, 2च गुलाबाचे झाडं आहेत, तेवढे खूप छान फुलं आले ते दाखवा म्हटलं. चला, इतकं सुंदर असे फुलं आलेत बरं का झाडाला. खूपच सुंदर दिसते हे झाड फुलं आलं मला तर. ह्या पण गुलाबाला येतात, पण ह्या गुलाबाला आता सध्या नाही आलं. ह्यालाच 2-3 फुलं आलेत. इतके छान झाडाला फुलं दिसत होते ना, फुलाकडंच बघत बसावं असं वाटत होतं. आणि तर माझा कुट्टा झाला होता, मोठा कुट्टा काढला होता, बारीक कुट्टा पण काढून ठेवला होता सुक्या भाज्यासाठी. आणि लसूण खोबऱ्याची चटणीसुद्धा माझी इथं करून झाली होती. तर मग आता आठवडाभर मला टेन्शन नाही आणि 15 दिवस तर कुट्ट्याचं टेन्शनच नाही, कारण की भाजीला लगेच भाजी केली की ऑलरेडी कुट्टा टाकता येतो. आणि पातळ भाजीसाठी मी बारीक कुट्टा काढला होता आणि मोकळ्या भाजीसाठी मोठा कुट्टा. तर इथं शेंगदाण्यामध्ये गूळसुद्धा मिसळून घेतला होता आणि इथं आता लाडू करायला चालू होते. हे लाडू खरंच आपल्या शरीरासाठी पौष्टिक आणि हेल्दी असतात बरं का. वाढीसाठी सुद्धा खूप छान आहेत. नक्की तुम्ही खात जावा. खात नसाल तर नक्की करून खात जावा आणि मुलांना सुद्धा देत जावा. मुलांसाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे. माझ्या मुलांना तर खूप आवडतात. रोज 2 लाडू म्हटलं तरी ते खातात. तर सगळे शेंगदाणे आणि गूळ मिक्स केलेल्या लाडूचं माझं सगळं मिश्रण करून झालं होतं. म्हणजे मिक्सरमध्ये मी काढून घेतलं. त्यानंतर मला आता लाडू बांधून घ्यायचे होते. आणि लाडू जर बांधता नाही ना आले तर मग तूप टाकून सुद्धा बांधू शकतो. दूध टाकायचं नाही, दूध टाकल्यानंतर नाही छान होत. मग मी तुपच टाकत असते. पण ह्यावेळेस ना लाडू छान बांधायला आले होते. गूळ चांगला असताना मग तुपाची सुद्धा गरज लागत नाही. त्यामुळे मी तूप टाकलं नव्हतं आणि लाडू खूप छान बांधता पण आले होते. मी आधी असंच ठरलं होतं की मुलं घरी नाही आहेत, कोणच नाही आहे, एकटीला घरात करमायचं नाही, त्यापेक्षा मैत्रिणीकडे जाऊन गप्पा मारत बसावं. पण पुन्हा म्हटलं की गप्पा मारण्यापेक्षा ह्याच्यातच बोलण्यापेक्षा ना आपले कामंसुद्धा होऊन जातील. म्हणून मी आजचा हा व्लॉग केला आहे. आणि खरंच माझे कामं पण झाले, खूप दिवस रखडले होते कामं. आणि आपण कंटाळा केला ना की कंटाळाच होतो. आणि मला अशी एक सवय होती की मला काही काम नसलं की मैत्रिणीकडे जावं वाटायचं, गप्पा मारा वाटायच्या. पण आता मी जसं यूट्यूबचे व्लॉग सुरू केले तसं मला वेळसुद्धा मिळत नाही आणि वाटतसुद्धा नाही की जाऊन गप्पा मारावं. गप्पा मारण्यापेक्षा आपल्या आपल्या कामात मग्न राहिलेलंच बरं, असं मला तरी वाटतं आणि असा माझा विचार तरी आहे. आणि खरंच ह्याचे त्याच्या गप्पा मारण्यापेक्षा ह्याचं त्याचं बोलण्यापेक्षा ना आपल्या आपल्या कामात आपण मग्न राहिलेलं बरं असतं. आणि मला पण आता खूप आवडायला लागले आणि लाडू पण इथं तयार करून झाले होते. खूप छान लाडू दिसत होते. आणि हो, जसे मी यूट्यूबवर व्लॉग सुरू केले तर तसं माझ्यात खूप सुद्धा चेंज झाला आहे. कुठं जाऊन बसत नाही आहे, कुणाचं काही बोलत नाही आहे, माझ्या माझ्या कामातच मी व्यस्त असते. आणि आता हे लाडू डब्यामध्ये भरून ठेवणार आहे, कारण की मग मुलांना जसं लागलं ना तसं मुलं घेऊन खातात शाळेतून आल्यानंतर. तर झाले माझे लाडू करून. तर बरेच काम आवरलेलं आहे. आता मुलं पण यायची वेळ झालेली आहे, पण माझ्या आणखीन भाज्या काढायच्या राहिल्यात. भाज्या आज आमच्या इथला बाजार असतो, सकाळीच त्यांनी बाजार आणून ठेवला होता आणि ते भाज्या काढायच्या होत्या. तर त्याच्या आधीनं मुलंसुद्धा आले होते आणि माझ्या आणखीन भाज्या काढायच्या राहिल्या होत्या. म्हटलं चला जाऊ द्या, मुलांसोबत थोडासा वेळ घालूया. तर दोघं पण एक जमून आले होते आणि दोघांच्या गप्पा चालू होत्या. तू काय लिहिलं, मी काय लिहिलं, तुझं बरोबर आहे का, माझं बरोबर आहे. पण जेव्हा फायनल ॲन्सर शीट येईल ना तेव्हाच कळलं कुणाचं बरोबर आहे आणि कुणाचं चूक आहे. एक्झामच्या निमित्ताने ना अभ्यास करतात मुलं आणि वेगवेगळे शिकायला मिळतं त्यांना. आणि गणितामध्ये सुद्धा आणखीन भर पडते, प्रगती होते. त्यामुळे ना आम्ही वेगवेगळे असे पेपर एक्झाम त्यांना द्यायला लावतोच मुलांना. आणि हो, मला वाटलं होतं की मुलं येऊपर्यंत माझं काम आवरेल, पण व्लॉग करायचा, शूट करायचं म्हटलं ना खूप वेळ होऊन जातो. आणि शूट करणंसुद्धा तितकं सोपं नाही बरं का. आणि कोणतीच गोष्ट सोपी नाही आहे. शूट करायचं म्हटल्यावर सुद्धा खूप आवरावं लागतं. शूट करायला फार वेळ जातो आणि त्यामध्ये काम करता शूट करायचं म्हटल्यानंतर सगळं एकटीलाच करायचं म्हटलं ना, सेटिंग करायची, शूट करायचं, खूप वेळ होऊन जातो. शूट करणं, व्हिडिओ एडिटिंग करणं आणि अपलोडिंग करणंसुद्धा खूप सोपं नाही आहे. ज्या ह्या करिअरमध्ये काम करतात ना जे लोक, त्यांनाच समजेल की मी काय म्हणते. ते खरंच खूप अवघड आहे बरं का. आणि तेवढं सगळं करूनसुद्धा, घरातलं सगळं काम करून, मुलं लेकरं बाळं सगळं सांभाळून, घरातलं सगळं स्वच्छता करून एवढं काम करणं सोपं नाही आहे. आणि खरंच खूप स्ट्रगल करावं लागतं ह्या करिअरमध्ये. त्यामुळे तुमचे कमेंट्स आणि लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. हे सगळं केल्यानंतर ना आम्हाला खूप सारं मोटिवेशन मिळतं पुढचा व्हिडिओ काढण्यासाठी. इथं खूप साऱ्या भाज्या आणल्या होत्या, म्हणजे आठवडाभराचं टेन्शन राहत नाही. आणि एरवी पण इथं मिळतं रोडवरती, शाळेवर मुलांना सोडवायला वगैरे गेलं तर आणता येतं. पण काही आणणं होत नाही आणि करणं पण होत नाही. मग भाजीला काय करायचं असा प्रॉब्लेम येतो दरवेळेस. म्हणून आम्ही आठवड्यालाच बाजार करतो आणि पूर्ण भरपूर असा भाजीपाला आणला होता. आता ह्या भाज्या मला नीट करायच्या होत्या, तर त्या कधी नीट करणं होतील माझ्याच्याने काही सांगता येत नाही. आता खूप कंटाळा आलेला आहे. त्यामुळे आता भाज्या सगळ्या मी स्टोअर करून ठेवणार आहे फ्रीजमध्ये आणि नंतर जेव्हा संध्याकाळी किंवा कधीतरी नीट करणार आहे. आणि हो, माझे जास्त दुपारचेच व्लॉग आहेत, कारण की दुपारीच मला खूप वेळ असतो आणि सकाळी खूप घाई असते टिफिनची, मुलांची शाळा, सगळं करायचं. मग नाही जमत, तरी पण शॉर्ट व्हिडिओ करते मी आणि रोज माझे शॉर्ट व्हिडिओ असतात. आणि रोज कंटिन्यू शॉर्ट व्हिडिओ संध्याकाळी 6:15ला
येत असतात किंवा दुपारी 1:30 वाजता पण येतात, पण जास्त करून 6:15लाच येतात रोज. आणि लाँग व्हिडिओनं कधीतरीच टाकते मी 2-3 दिवसाला, कारण की रोज टाकणं होत नाही. मुलांचा सगळा अभ्यास वगैरे सगळं बघायचं असतं, त्याच्यामुळे ना नाही टाकणं होत, शक्यच होत नाही. त्यामुळे मी शॉर्ट व्हिडिओ रोज टाकते आणि शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा. शॉर्ट व्हिडिओला खूप छान प्रतिसाद तुम्ही देताय, पण मोठ्या व्हिडिओला सुद्धा असाच प्रतिसाद द्या. तर आजचा हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज खरंच माझी रिक्वेस्ट आहे की चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब अजूनपर्यंत जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ना, तेव्हा तुम्हाला सगळ्यात आधी माझा व्हिडिओ पाहता येईल. आणि चला, भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. चला मग भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. शॉर्ट व्लॉगमध्ये तर आपण रोजच भेटतो, पण मोठ्या व्लॉगमध्ये 2-3 दिवसाला भेटते. त्यामुळे भेटूया नंतर पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. बाय.